जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम हरि जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने एक झाले वो साधनी सुख झाले वो साधनी साधनी तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने साधने तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरमा तुहा माधव बरमा बरमा तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा हे तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी ये म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे
कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय हरि जय गंगागिरी महाराज सद्गुरु नारायण गिरी नाथ महाराज अडबंगीनाथ महाराज श्री रामचंद्र भगवान की सूर बंद सूर सूर चालू ठेवा हरे राम गोकुणीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुण करारी दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम तवो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम गोरक्षे जालिंदर चरपटाश्याड भंग काणी पमचिंद्र आद्या सौरंगी रेवानक बर्तरी सौज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा धन्य धन्य आडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा धन्य धन्य आडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो धन्य धन्य आडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा धन्य धन्य आडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा सर्वजण टाळी वाजवा. चरणी ठेवितो माता तुमच्या चरणी ठेवितो
राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास। प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील गवळणी प्रकरणातील अभंग आपल्या पुढे काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला आहे। या अभंगाद्वारे महाराज तुम्हाला जीवनात फार महत्वाचं मार्गदर्शन करतात। आपल्या सर्वांना सुखाची अभिलाषा आहे, सुखाची इच्छा आहे। प्रत्येक माणूस सुखाकरता धावपळ करतात। आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परवा सुख मिळेल याकरता जीवनभर प्रयत्न करत राहतात, परंतु ते सुख मिळत नाही। सुखाची इच्छा असते, प्राप्ती दुःखाची होते। दुःख मिळावा वाटत नाही, ते मिळाल्याशिवाय राहत नाही। सुख मिळावा वाटतं पण ते मिळत नाही। आणि म्हणून काही जिज्ञासू साधकांनी जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न केला, महाराज नेमके आम्हालाही सुख हवं आहे, जरा सांगाल का सुख कुठे येते? कारण हे सुख पाहण्याकरता मिळण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत महाराज, पण असं जे सुख आहे ते कुठे सांगता येईल का? त्या जिज्ञासू साधकाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ते सुख पाहिजे असेल तर ते सुख आज गोकुळात आहे। त्या सुखाला अंतभार नाही। कोणी जा किती जा घेऊन या, सुख मिळेल तुम्हाला। माय बाप मग असं सुख जर गोकुळात आहे, मिळालं पाहिजे। कशामुळे सुख तिथे जन्माला आलं? याचं कारण भगवान परमात्म्यानेच बाळरूप धारण केलं सुखाच्या नियंताने, म्हणून त्या सुखाला अंत पार नाही। आणि ते सुख मिळाल्यामुळे तो कृष्णाचा अवतार होता, भगवान परमात्मा प्रगट झाला आणि त्या ठिकाणच्या गोप गोपिकांना आनंद झाला। गुड्या उगू लागल्या, तोरणे बांधू लागल्या, गीत गाऊ लागल्या, आणि सुखाचा नियंता आला म्हणून आनंद उत्सव साजरा करत असताना तो कसाही उत्सव साजरा करत नाही, छंदामध्ये करतात आणि आनंद घेतात। अशा अर्थाची ही गवळण आपल्या पुढे मांडली। विठाल तास दीड तास कीर्तन करू, पण आनंदाने साथ द्या सगळ्या जोशामध्ये। जसं सैन्य कसं रायफल घेऊन सावध राहतात सीमेवरती, तसं आपलं ही वारकऱ्याचं सैन्य आहे बरं का काका। सर्वांना धन्यवाद देतो। आज या ठिकाणी अत्यंत गोड वातावरणामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, योगीराज गंगागिरी महाराजांच्या अनंत कृपा आशीर्वादाने, पांडुरंगाच्या कृपेने आणि ज्यांचे अनंत आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त झाले ते सद्गुरु संत श्रेष्ठ गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा दिनानिमित्ताने, वर्धापन दिनानिमित्ताने वर्ष 15वे या ठिकाणी आपण काल्याच्या कीर्तनाकरता उपस्थित झालेलो आहोत, जमलेलो आहोत। ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू आहे ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू परम आदरणीय डवाळा आश्रमाचे मठाधिपती सन्माननीय श्री महंत भरतगिरीजी महाराज ये आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने सप्ताह चालू आहे। एकदा जोरात टाळ्या वाजवा। तुम्हाला असं काही टाळ्या वाजवायला अडचण आहे का? कोणाचं नाव जर घेतलं तर वाजवत जाणार, नाही तर रोजच्या रोज टाळ्या आम्हाला रोजच भेटतात। या मंदिरातले भेटू द्या ना। पूजेने आमचे ज्येष्ठ गुरुबंधू भरतगिरीजी बाबा इथे उपस्थित आहे। खऱ्या अर्थाने एक महाराज दुसऱ्या महाराजांच्या कीर्तनाला राहणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही, पण तुम्ही आत बाबा तुम्हाला नमस्कार करा। तुम्ही असे टाळ्या नका वाजू, टाळ्या कडकड वाजवायच्याच असेल टाळीला टाळा टाळा नका करू बरं का आमच्या महाराजांना। वा काका। आणि म्हणून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह आहे, ज्यांच्या कुशल नेतृत्वाने हा सप्ताह आहे, ते असणारं गोड व्यक्तिमत्व आपल्या नाशिक येथील सद्गुरु नारायणगिरी बाबांची कृपापात्र शिष्य म्हणून जवळून ज्यांना सेवा घडली ते आमचे हरिभक्ती परायण, गोड मंजूळ आवाज, अत्यंत विनोदी शैलीतून आपल्याला प्रबोधन करण्याचं काम करतात। या आश्रमामध्ये वर्षभर कंटिन्यू सेवा करतात
त्यांच्याच मार्गदर्शनाने हा परमार्थ इथे सुरू आहे. ते आदरणीय वंदनीय श्री संजय महाराज साठे बाबा यांना मनापासून धन्यवाद देतो. टाळ्या तुम्ही परत जोरात वाज म्हटलं मी. धन्यवाद आहे. त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह आणि महंत संत श्रेष्ठ भरतगिरी बाबा यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाने गेले अविरत अखंडपणे सदैव सातत्याने सुरू असणारा हा 15 वर्षापासून सप्ताह आपल्या इथं चालू आहे. 7 दिवस अत्यंत मोठे कीर्तन इथे झाले. अनेक महाराजांचे महंत भरतगिरी बाबांचं कीर्तन 3ऱ्या दिवशी झालं. आमचे दुसरे मित्र संजय महाराज धोंडगे नाना ते गोरक्षनाथाचे मठाधिपती माझ्याकडे नेहमी येतात माझ्या संस्थानला. त्यांचंही कीर्तन झालं. महाराष्ट्रातले मोठं व्यक्तिमत्व आहे. आणि आज ही कालेची सेवा आपण सर्वांनी माझ्याकडे दिली. संजय महाराज साठेबाबांनी विशेष आग्रहाने गेले 4-5 वर्ष झाले असेल, 5 वर्षे झालेली आहेत, कंटिन्यू सेवा आहेत. पण काकाने कानात दम दिला. महाराज यंदाचे कीर्तन फार चांगले झाले म्हणले. तुमचं जरा अति चांगलं झालं पाहिजे. वा काका. एका संन्याशाला भगव्या कपड्यावाल्याला सांगायची धमक यांच्या ढवळ्यावाल्या त्याच्यापेक्षा काय पाहिजे. महाराज कानात दम दिलं भरत बाबा. आता ते काय सांगू बरं. दिला ते इकडे तिकडे दिलं नाही, मूर्तीपाशी दिला. महाराज सगळे कीर्तन चांगले झाले म्हटले, पण आता जरा तुमचं बस कळलं. तुम्हाला कळलं की नाही. दमच दिला. आता काय करणार आहे. पण हा प्रेमाचा दम आहे. हा दम कोणता आहे. प्रेमाचा आहे. आपण सर्वजण एका परिवारातले आहोत, एका कुटुंबातले आहोत. आणि आपण एका परिवारातले कुटुंबातले आहे म्हणजे ही सेवा आहे. इथे काही दाखवायचं नाही कोणाला. विद्वत्तेचं प्रदर्शनही नाही आहे आणि वक्तृत्वाचं भांडार आपल्याला सांगून काही मन जिंकवायचे नाही आहेत. आपण एका परिवारात येऊन सेवा करतो. आपला सर्वांचा परिवार म्हणजे गुरुवारी नारंगिरी महाराजांचा परिवार. आपण एका घरामध्ये आहोत. आमच्या लढेवाळपणाचं काकांचं बोलणं प्रेम आहे. काकाला धन्यवाद देतो. इथे विनेकरी महाराज काय सुंदर आहे हो तुम्ही. राजगुरू महाराज तुमच्याकडे पाहिलं की असं वाटतं ते जर हे असेल तर आमचे तुकाराम महाराज कसे असतील. हा 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 काय गोड आहे बघा ना. हा हा महाराज मला एक दिवस स्वप्नातच दिसली तुम्ही. तो गर 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 विणा फिरतो महाराज. असं विणा फिरवत असताना हा काय हात आहे महाराज तो. हा खूप सुंदर. बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही भेटले. मग इकडचे सगळे वारकरी आमचे संभाजीनगरवरून आले. चौकदार महाराज, पेटे मास्तर महाराज गाऊन खाली आली. श्री हरिभक्तीपरायण सोपान महाराज, इकडचे देवीदास महाराज, लखनगिरी महाराज, शुभम महाराज, इकडचे भवार महाराज, विनोद महाराज भवार. ते कसे आले कळलं नाही पण आले. बहुत धन्यवाद तुम्हाला. मृदुंगाचार्य महाराज, इकडचे महाराज, इकडचे दाढीवाले मृदुंगाचार्य महाराज, मुकुंद महाराज, वैष्णवगिरी, इकडचे चौबदार, इकडचे भजनी, त्या चिमुकल्या तुळशीवाल्या. वजन नाही ना लय. बरं जमल ना. बस चालू दे आता 4 वाजे लोक. तुळशीवाल्या आमच्या महिला आणि विशेष म्हणजे भागवताचार्य, शिवपुराण कथाकार आमच्या आदरणीय ताई, त्याही आज इथं उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण शीतलताई तुपे महाराज, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. त्यांचाच हा परिवार, तुमचाच एकूणाचा परिवार आहे. इथून काही लांब नाही मागं कीर्तन झालं बाबा. मधुकर सेठ जाधव इथं आलेले आहेत. सेठजी आपल्याला धन्यवाद. चव्हाण साहेब आपण इथे उपस्थित आहात. आणखीन काका सांगा तुम्ही म्हणजे सगळं करून घेतो. राहणे महाराज आहेत, तुम्हाला धन्यवाद. आणि आमचे विजय काका आहेत. सर्वच परिवार. आता सर्वांची नावं घेऊन वेळ घेत नाही. गोपीनाथ पाटील तुम्ही आले म्हणजे आता सर्वांना सुरुवात करतो. गोपीनाथ पाटील पठाडे यांनी आम्हाला सद्गुरू नारंगिरी महाराजांच्या ट्रॉफी बनवून दिल्या होत्या ह्या वर्षी. अनेक महाराष्ट्रामध्ये त्या अनेक ठिकाणी गेल्या. इतकं कौतुक झालं. म्हटलं ही आयडिया कोणाची. म्हटलं आमच्या संजय काकांची. आणि संजय काकांनी आयडिया दिली आणि पठाडे बाबांनी असणारं ते सगळं करून दिलं. हे मंदिर आहे. या मंडळीचं काय वर्णन करावं. सगळ्यांना धन्यवाद देतो. मग ज्ञानदेव पाटील महाले असतील, भास्करराव महाले असतील आणि सर्व परिवार. मी इथे सर्वांचं नाव घेऊन वेळ घेत नाही. चित्रीकरणवाले यूट्यूब चॅनल
रवी अहिरे साहेब यांनाही धन्यवाद देतो. मग इथल्या सगळ्या माता भगिनी आपल्याला नमस्कार करतो. आमच्या काकू आहेत, सिस्टीमवाले भाऊ गोड आहे, राहुल भाऊ मागच्या वेळेस तुम्हीच ना, पण दोघी गेल्यामुळे मी फसला गेलो तुम्ही. ते मी म्हणलं यांच्यात असा कसा बदल झाला. ते गोड आहे आमचे लाडके राहुल भाऊ आहे. मी म्हणणार होतो बरं का काका, पण ते केस लहान झाले आता काहीतरी. मागच्या वेळेला मोठे होते ना त्या देवीच्या मंदिरात. भाऊ राहुल भाऊला धन्यवाद. गोड असे सिस्टीम लावतात, ज्याला पाहिजे तसं देतात. मग आपण सर्वच जण आहात. आमच्या काकांचा परिवार आहेत, बजरंग नगरचे सर्व भजनी मंडळी, टाळकरी वारकरी भजनी मंडळी, मुकुंद महाराज तुम्हाला धन्यवाद. या सगळ्यांना धन्यवाद देतो. सोपन महाराज तुम्ही पेटीवर आले, आणखीन सोपं केल्याबद्दल डबल धन्यवाद देतो बरं का. म्हणजे तुम्ही इकडेही चालतात आणि तिकडेही चालतात, आज कळलं बरं बाबा. म्हणजे ते म्हणजे सगळीकडं असं नाही म्हणायचं मला, तुम्ही असं काय करताय, सगळीकडं नाही म्हणायचं मला. पेटीलाही चालतात, गायलाही चालतात. माझं आध्यात्मिक बोलणं होतं, यांनी सगळीकडं चालतात बा. ते काय आता करावं काकांना. आमचे विनोदी काका म्हणून म्हणालो ना मी, की विनोदी शैलीतनं सहज सहज ते करतात. धन्यवाद तुम्हाला सर्वांना. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी नगरसेवक भागवत भाऊ आरुटे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. अत्यंत धन्यवाद त्यांना. नगरसेवक आहे भागवत भाऊ आरुटे साहेबांना मनापासून धन्यवाद. विठाल विठाल. ते आले की आम्हाला शिंदे साहेब आले हो नाही दिसत आहे. भागवत भाऊ तुम्हाला धन्यवाद देतो. या. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. गाडी वाजवा सर्व जण. हरे राम 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 सीता राम राम राम. 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 हरे राम 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 सीता राम राम. हरे राम 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 सीता राम 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 राम राम. हरे राम राम सीता राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम. श्री रामचंद्र भगवान की. राहुल हे बघा इथे भागवतराव आरुटे साहेब नगरसेवक या आपल्या कार्यक्रमाला भेट द्यायला आलेले आहेत. थांबणार होते परंतु की संपूर्ण निगळ परिवार सातपूर इथून आपण सगळेजण इथं आलेले आहेत. निगळ परिवार तुमच्या सगळ्या परिवाराला आपण जेवायला गेलो होते का? तुम्हीच आहे का? शिवाजी भाऊ हा निगळ आणि तुम्ही पण चष्मावाले ते काका या सगळ्या परिवाराला विशेष धन्यवाद देतो. आजचे अन्नदाते काल्याची पंगत शिवाजी भाऊ निगळ यांचे आहे. मनापासून धन्यवाद. असे माणसं एक एक लावलंय परिवारासह इथे आले आणि काल्याची पंगत द्यायला आणि कीर्तनात टाळ घेतला. शिवाजी भाऊ तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. शिवाजी भाऊ निगळ, संदीपजी निगळ आणि दिगंबर निगळ. तिघं कुठे आहेत? दिगंबरजी
आले बर शिवाजीजी दुसरे बर संदीपजी धन्यवाद ते टोपीवाले साहेब सर्जेराव आप्पा कोंडाची निगळ सर्जेराव आप्पा आता सगळ्या कडक टोप्यावाल्याला धन्यवाद देतो एक मिनिट भरत बाबा बघा ना सगळे कडक कडक टोप्या आहे टोप्यावाले चष्म्यावाले बिगर चष्म्यावाले बिगर टोप्यावाले सगळ्यांना धन्यवाद देतो माता भगिनी पुरुष जन आपल्याला पदर घेतलेल्या महिला बिगर पदराच्या महिला म्हणजे डोक्यावरचा आणि चष्म्यावाले या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आता कीर्तन झाल्यावर बाकीची सूचना करूया 1-1.5 तास मला जी सेवा मिळेल मी 10ला बरोबर तयार होतो पण मिरवणुकाची एवढी रंगली होती इथं शेजारी येऊन थांबलो एका भक्ताकडे पण ते काय ताक दिना दिन बाजे बाजा नाचे कन्हैया तो आवे मजा ताक दिना दिन बाजे बाजा बाजे बाजा अरे नाचे कन्हैया तो आवे मजा बस कळलं ना भगवान परमात्म्याच्या तालामध्ये आमचे साठे काका एवढे बुक्का लावून लावून गोरे महाराज काळे झाले होते आल्या आल्या पाहिजे भरतगिरी बाबा आम्ही बसलो बस आता सगळ्यांना धन्यवाद देतो मी माझ्या विचाराला प्रारंभ करतो सगळ्या सूचना आता 1 तासानंतर सर्वांना आमच्या भरतगिरी बाबांना धन्यवाद देऊन माझ्या विचाराला प्रारंभ विठाला माय बापांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने सर्वांना जर हवेसं काय असेल तर ते खरं सुख आहे कोण असा व्यक्ती आहे की सप्ताहाला आला आणि आम्हाला दुःख पाहिजे म्हणून अपेक्षा करून घरी गेला असं कोण व्यक्ती आहे ज्ञानेश्वरी पारायणाला बसला आम्हाला फार दुःख मिळावा म्हणून पारायण केलं असं कोणी आहे का 15 वर्षापासून अन्नदान करत आहोत अन्नदानाने आम्हाला दुःख मिळावं असं कोणी म्हणेल का याच्या उलट आहे आम्हाला सर्वांना सुख मिळालं पाहिजे आणि सुख मिळण्याकरता ह्या क्रिया केल्या जातात साधनं केल्या जातात अन्नदान कशा करताय ते सुखाकरताच आहे ज्ञानदान कशा करताय ते सुखाकरताच आहे इथे सेवादान कशा करताय ते सुखाकरताच आहे गायन कशा करताय ते सुखाकरताच आहे भजन कशा करताय ते सुखाकरताच आहे आणि मग सुख जर आम्हाला मिळावाच वाटत असेल तर त्याकरता आमचे हे सगळे प्रयत्न आहे पण सुखाचे ठिकाण भिन्न भिन्न आहे या जगतामध्ये पहिल्यांदा आम्ही शोधलं पाहिजे आम्हाला जर सुख हवं आहे सुख मिळावा वाटतंय ते सुख नेमकी कोणाकडे आहे कोणाकडे असणारं सुख आम्हाला कोण देणार आहे आणि तिथे गेल्यानंतर ते मिळणारच आहे याचा असणारा आत्मविश्वास आम्हाला आहे त्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत पहिल्यांदा एक क्लिअर करा 2च ठिकाणी सुख आहे तिसऱ्या ठिकाणी नाही जगामध्ये 2च ठिकाणी सुख आहे तिसऱ्या ठिकाणी नाही बरं का बिलिगिरी बाबा एक तर पहिलं सुख आहे संतांच्या ठिकाणी पहिलं सुख कुठे आहे सद्गुरूच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी सुख वाटे हेची ठाई आणि बहुपायी संताची सुख कुठे आहे संतांच्या चरणावरती आहे म्हणून गुरुवारी नारायणगिरी बाबांच्या चरणाची सेवा हजारो लोक करायचे आणि दर्शन घ्यायचे जगाच्या पाठीवर एवढे मोठे संत थोर संत मोठे संत तेजस्वी वजस्वी तपस्वी या सगळ्या गुणांनी परिपूर्ण संत जगाच्या पाठीवर आत्ताच्या काळात जर कोण असेल तर ते माझे सद्गुरू नारायणगिरी महाराज झाले कारण सकल गुण संपन्न परिपूर्ण जीवन ज्यांचं होतं ते नारायणगिरी महाराज होते माझ्या शब्दाकडे आपण नीट लक्ष द्या व्यवस्थित लक्ष देऊन ऐका सकल संपूर्ण गुणांनी परिपूर्ण लक्षणाने ज्यांचं जीवन होतं ते माझे सद्गुरू नारायणगिरी महाराज त्यांच्याकडे ज्ञान होतं वैराग्य होतं भक्ती होती नाम होतं तप
होतं, जपही होती, साधनाही होती आणि ह्या क्रिया आपल्याकडून ते करून घेत होते. असे सद्गुरू नारायणगिरी महाराज आपल्याला मिळाले होते. त्यांच्यासारखं तप कोणाचंही जगात. कीर्तनात उभा राहिले तर 3-3, 4-4 तास कीर्तन चालावे आणि पुन्हा नाचावा वरतू, पण पाय न हलावा, कीर्तन करावा, एवढं तप आज जगात कोणत नाही महाराज. नारायणगिरी महाराज उभे राहून कीर्तन करायचे शेवटच्या अवस्थेपर्यंत. आता 70-80 वर्षाचे एक कीर्तनकार बसून करायला लागले, 60च्या पुढचे गेलेले, 50च्या पुढचे महाराज बसून करताय. आमचे सद्गुरू नारायणगिरी महाराज एकही कीर्तन जगातलं बसून केलं नाही. वयाचे 109 वर्षापर्यंत ते आमचे सद्गुरू नारायणगिरी महाराज झाले. आणि त्या कीर्तनामध्ये आमच्या भरतगिरी बाबांनी अनेक वर्ष पखवात वाजवला, मृदुंग वाजवला, हे आम्ही अनुभवलं. खऱ्या अर्थाने आम्ही दोघे गुरुबंधू आज इथे, हे बजरंग नगरचं भाग्य देण्यात ठेवा. कारण गंगा यमुना एकत्र इतकी सोपी गोष्ट नाही आहे. गुरुबंधू सगळेच आहोत, पण आम्ही संन्यासी गुरुबंधू आहोत. ते ब्रह्मचारी आहे, घरादाराचा त्याग करून, जीवनाचा त्याग करून. तुम्हाला इतकी सोपी गोष्ट वाटते का संन्यासी होणं, ब्रह्मचारी होणं? तुम्ही बायका मुलाला सोडून जर 15 दिवस बाजूला गेले का 4 वेळेस फोन येतो करून. संजय बाबा नाही त्याच्यामध्ये, ते आता आम्ही घेऊन जाणार आहे आमच्याकडे. पण संसारामध्ये अवघड आहे की नाही परिस्थिती. म्हणजे भरतगिरी महाराज मोठी सेवा केली गुरुवर नारायणगिरी बाबांची. याला साक्षीदार मी आहे देण्यात ठेवा. कारण त्यांच्यातला सर्वात चांगला मोठा गुण होता आमचे दादाभाऊ महाराज आणि भरतगिरी बाबांचा. मी या दोघांवर अत्यंत प्रेम करतो. लोक काय म्हणते मला काही घेणं नाही, पण मी अत्यंत प्रेम करतो. याचं कारण असं आहे, त्यांनी सर्वात मोठी सेवा केली असेल तर सद्गुरू नारायणगिरी बाबांची सेवा, ही जगातली मोठी सेवा आहे. जप तप व्रत वैकल्य अनुष्ठान याच्या पुण्याने जी कृपा प्राप्त होती, ती सगळी कृपा सेवेने मिळत असते. तुपेताई ते आमच्या भरतगिरी बाबांनी केले. मी अनुभवलं. माझ्याकडे बेटात 12 वर्ष कोठी होती, भंडारा होता. आमचे दादाभाऊ महाराज उखेडे एवढे वर्ष गाडी चालवली, आयुष्यभर गाडी चालवण्याची सेवा केली. 1 रुपया पगार घेतला का कधी? आमच्या भरतगिरी बाबांनी गाडी चालवली. आमचे बाळू नवले म्हणून बाळासाहेब नवले, त्यांना मदत केली. कदाचित कीर्तनामध्ये कमी जास्त असेल, विद्वत्तेत कोणी कमी जास्त असेल, याला फार महत्व नाही, हे लोकांपर्यंत आहे. पण सेवेत जो मोठा आहे ना, तो जगात सर्वात मोठा आहे, हे ध्यानात ठेवा. सेवा धर्मयुतम इमानमचलम सर्वदी साक्षीभूतम. सेवा करा. आमच्या दादाभाऊ महाराजांनी, ते नाहीये इथे, पण आमचे भरतगिरी बाबा दोघे पाहिले मी. भरतगिरी महाराजांनी पखवाज असेल, डायव्हरकी असेल, महाराजांची सेवा असेल. तुम्हाला इतकं सोपं वाटतं का बाबांच्या पुढे राहणं? नारायणगिरी बाबांची सेवा म्हणजे काय पोरखेळ गोष्ट होती का? 20 त्याला हातात धरावा सोपं आहे, पण बाबांच्या समोर जीवन जगणं अवघड होतं. त्या काळात सेवा म्हणजे काय सोपी गोष्ट आहेत का? आमदार, खासदार, मंत्री, जज, कलेक्टर लट कापत होते. त्यावेळेला आमचे सगळे गुरुबंधू त्या ठिकाणी सेवा करत होते. मला वाटतं ज्यांनी गुरुवर नारायणगिरी बाबा पाहिले, ज्यांना मिळाले, ज्यांना कळाले आणि ज्यांच्या हाताने सेवा झाली, त्यांचे इतके भाग्यवान जगात दुसरे कोणी नाही साहेब. बरं का, त्यांच्यासारखा भाग्यवान जगात कोणी नाही काका. म्हणून माय बापांना हे माणसं जपा, आहे त्यांना जीव लावा. उद्या आपले माणसं गेले ना, हाती पस्तावाच येत असतो, ध्यानात ठेवा, दुसरं काही नाही. आपल्या माणसावरती जीवापाड प्रेम करा. काय लागतं तो, काय लागतं? आता आमच्याकडे कीर्तन घेऊन येतात तुम्ही, 5-6 वर्ष झाले. आम्हाला लोक 25,000च्या कमी दक्षिणा देत नाही. तुम्हाला लाईव्ह सांगतो आज. तुमची बजरंग नगरची दक्षिणा आम्ही ठरवली कधी? महाराष्ट्रभर कीर्तनाला जात असताना काका, महाराष्ट्रातल्या नामांकित कीर्तनकारामध्ये अरुणगिरी महाराजचं नाव आहे, ध्यानात ठेवा. भरतगिरी बाबा. पण घेतलं हे घरचं कार्यक्रम, घरचं कीर्तन, घरचं सोहळा म्हणून आम्ही तुमच्यावर खरं प्रेम करतो, याचं भान असू द्या सगळेजण. उगाच येतो म्हणून नाही. याचं कारण असं आहे, आपण सर्व एकाच परिवारातले आहोत. आपण सर्व नारायणगिरी बाबांचे लेकरं आहोत. इथे आलो म्हणजे आम्ही दुसरीकडे गेलो याचा असणारा अनुभव येत नाही. आमच्याच कुटुंबात भेटायला आलो. छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सुद्धा आमच्या पठाडे भाऊचं लग्न झालं, म्हणजे त्यांच्या मुलाचं डोकं लावू नका, नाहीतर शब्द फार अवघड आहे मराठीमधले. पठाडे भाऊचं लग्न झालं म्हणजे ताई होते की आहे की नाही आज त्या तिकडे? नाहीतर लग्न झालं म्हटल्यावर ताई म्हणतील दुसरं करून आले की काय आता. ते नाही, त्यांच्या मुलाचं लग्न झालं.
लग्नाला मला जमलं नाही, मी घरी आलो भेटायला. तसंच आमचे भास्करराव झालं का नाही अजून, ते 10ला आहे, 10ला मी पुण्यात आहे नेमके. दत्ता चिंचवडे म्हणून आणि पुण्यातले गणेश काटे, तुम्ही नाव ऐकून असाल, महाराष्ट्रातले मोठे व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे माझं कीर्तन आहे, शिवरात्रीचा पर्व काळ आहे. पण घरी असंच घरी येऊ. याचा अर्थ काय आहे? कारण हे सगळे प्रेमाचे संबंध आहे, ऋणानुबंधन. चव्हाण साहेब घरात ठेवा, आपण सर्व एका परिवारातले आहोत, यापेक्षा वेगळं बोलणं योग्य नाही. म्हणून मायबापांनो, बरं का माईजी, आपण सर्वजण काम करत असताना भगवंताची भक्ती, भगवंताचं चिंतन करा. कधी कोणाला जावं लागेल सांगता येईल का हो? आपण आता इथे बसलेलो आहोत, 15व्या वर्षातला आनंद आपण घेतो आहोत, पण कोणास ठाऊक 16वं वर्ष आपल्या हातातलं आहेत का? कोणाला माहिती ते 16 वर्ष आपल्या हातातलं आहे नाही आहे. म्हणून जीवन जगत असताना आनंदाने जगा. आपण फार छोटे माणसं आहोत, आपण फार सामान्य माणसं आहोत, आपण फार छोटे आणि सामान्य आहोत. काल आपण पाहिलं, दुर्दैवानी घटना परवा घडली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब विमान लँडिंग होत असताना क्रॅश झालं आणि त्यांना आपल्यातनं जावं लागलं. स्वप्नात तरी वाटलं होतं का महाराष्ट्राला? स्वप्नात तरी कोणाला वाटलं होतं का? आणि त्यांच्यासारखा काम करणारा नेता, पक्ष पार्टी बाजूला सोडून द्या, पण सकाळी 6 वाजता ड्युटी करणारे व्यक्ती म्हणजे अजितदादा पवार साहेब होते. पक्ष पार्ट्या राजकारणात हे तेव्हा निवडणुकीपुरते धरायचे असतात. निवडून गेल्यानंतर ते आमदार झाला की सगळ्या तालुक्याचा आमदार, खासदार झाले की सगळ्या खासदार जिल्ह्याचे खासदार आहे. मुख्यमंत्री काही एका पक्षाचे नाही, ते राज्याचे असतात. आणि म्हणून महाराज त्यांना आपल्यातून जावं लागलं. विचार करा, आपल्यालाही कधी जावं लागेल सांगता येत नाही. जर जावाच लागणार असेल, जाणारच असाल तर सावध व्हा, भगवंताचं चिंतन करा. आपल्याकडे खरं काय कामाला येणार आहे, खरं धन जर कोणतं असेल तर मायबापांनो, परमार्थ हे धन आहे. जगामध्ये हे धन कमवा. परमार्थ जर नाही केला, कमवला, तर जीवनामध्ये हाती पस्तव आल्याशिवाय राहणार नाही. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. देवाचं चरण जोडणारं धन जर कोणतं असेल ते परमार्थ आहे. परमार्थ असणार. परमार्थ म्हणजे काय? परम रहस्याची प्राप्ती करून घेणार, तो परमार्थ आहे. आणि परम रहस्य कोणतं आहे? भगवत प्राप्ती आहे, गुरुकृपा आहे. आणि गुरुकृपा ज्याच्यावरती होती ना, त्याला वेगळा परमार्थ करावा लागत नाही, बरं का? गुरुकृपा जीवनातली सर्व कृपा, सर्वात श्रेष्ठ मोठी कृपा आहे. आणि म्हणून गुरु दिसले, संत दिसले, साधू दिसले, ऋषी दिसले, मुनी दिसले की त्यांच्या चरणावरती हात जोडून नमस्कार करा. मस्तक न चरणावरती ठेवा, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. श्री गुरु चरण सरोज निज मन मुकुर सुधारी, वर्ण रघुवर विमल जसु जो दायको फलचारी. काय करतील ते? श्री गुरु चरण सरोज निज मुकुर मुकुर सुधारी, वर्ण रघुवीर विमल जसु जो दायको फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके स्मिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोहे हरवो क्लेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस देव लोक उजागर. रामदूतातुलित बलराम, अंजनी पुत्र पवन सुत नाम. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमत के रंगे. कानन कुंडल कुंजित केश, सदा गुरुची भक्ती बरं का साहेब, गुरुची भक्ती महत्वाची आहे. श्री गुरु चरण सरोज निज मना मुकुर सुधारी, वर्णवो रघुवीर विमल रे जो दायको फलचारी. बुद्धि तनु जान के सुनमु पवन कुमार. महाराज गोड पेटी वाजवतो. वा वा. मागच्या वेळेला जेवायला बोलवलं पण चहावर भागलं, पण आज फोनच नाही केला महाराज तुम्ही. ताई आल्या का? आहे ना ताई, मला घेऊन जातील आता चहा घ्यायला, तुम्ही काही काळजी नका करू. म्हणजे सोपन महाराज, ताई खूप चांगलं कुटुंब. महाराज आपण गेलो ना घरी, बाय बापांना विचार करा, गुरुची भक्ती करा. हा
आहेत हा महाराज. गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, चरणी ठेविता भाव. आपे आप भेटे देव, आपे आप भेटे देव, चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, चरणी ठेविता भाव, चरणी ठेविता भाव. माय बापांनो गुरुच्या चरणावर भाव ठेवा. गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देवा, म्हणून गुरुसी शरण जावे रे. का शरण जावं गुरुला? गुरुकडून देव भेटत असेल का शरण जाऊ नये महाराज? प्रत्येकाने गुरुची भक्ती केली की वेगळं काही करायची गरज पडत नाही. मायबापांना विचार करा, असे सद्गुरू नारायणगिरी महाराज आपल्याला भेटले. ती रांगोळी घातली बघा इथे कोणत्या दिदीने. कोणती ती दिदी? उवारावती श्रुतिका गायकवाड. हिच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा. हिला नक्कीच आशीर्वाद आहे. बाबांची रांगोळी एवढी सुंदर आहे, बाबा प्रत्यक्ष बोलताय असं वाटतंय. काय बाब आहे. गुरु चरणी ठेविता भाव. वाह दीदी माळकरी बाळा, माळकरी आहे. वाह, तिची बहीणही कीर्तनकार आहे आणि ती माळकरी आहे. तिची माय कुठे आहे? माय पण आहे. वडील कुठे आहे? मोबाईलवाले वडील आहे. ही तिघ इकडे आहे. बरं तुम्ही ये. आई वडील मम्मी पप्पा या माझ्याकडे. एक फोटो घ्या रे बाळा, कोणीतरी घ्या. वैष्णव शिवाजी भाऊ, शोभू भाऊ निगळ साहेब यांना, निगळ साहेबांना धन्यवाद. आणि आजचे संतपूजेचे यजमान निगळ साहेब, आपली सेवा जो आहे संत पूजा आहे, आपल्याला धन्यवाद. ये इथे एकदा दिदी करता वाजवा जोरात टाळ्या. बस. आई वडिलालाही धन्यवाद. आई वडिलांनी अशी मुलाला जन्म द्यावे की जे संस्कारित आहेत. बरं का, धन्यवाद. हरे राम 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 सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम. टाळी वाजवा सर्वजण. हरे राम राम टाळी. राम राम राम, हरे राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम. मोहिते मामा धन्यवाद. महेशजी आणि मोहिते मामा दोघांनाही धन्यवाद. हरे राम राम राम, राम राम, हरे राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम, हरे 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 राम 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 हरे राम 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 सीता राम राम राम, हरे राम 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 सीता राम राम. ताली वाजवा. हरे रामचंद्र भगवान की जय. हरे राम 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 सीता
में रे मन मूरख कब तक जग में जीवन व्यर्थ गमावेगा रे मन मूरख कब तक जग में जीवन व्यर्थ गमावेगा अरे राम नाम नहीं गावेगा तो अंत समय पछतावेगा 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 रे मन मूरख कब तक जग में रे मन मूरख कब तक जग में जीवन व्यर्थ गमावेगा राम नाम नहीं गावेगा तो अंत समय पछतावेगा राम नाम नहीं गावेगा तो अंत समय पछतावेगा राम नहीं गावेगा तो अंत समय पछतावेगा जय हो नहीं गावेगा तो अंत समय पछतावेगा राम नाम भजन केलं पाहिजे राम भजो तुम राम भजो रे हरि गुण गावत गाव रे राम भजो राम का भजन करो भाई रामाची भक्ती करा चिंतन रामाचं पाहिजे देवाचं पाहिजे आणि जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या मस्तीत जीवन जगणारे होते त्यांना वेळ भेटला की एकांतात मिळाला की त्यांनी भंडारा डोंगरावरती जावं आमचे विनोद महाराज आले इथे भवर त्यांनी पूर्ण गाथा पाठ केलेला आहे आणि ते माझे शिष्यच आहे अडवंगनाथ संस्थानचेच विद्यार्थी मग नंतर त्यांना मी तिकडे भंडारा डोंगरावर पाठवलं आज पूर्ण वैराग्य मूर्ती आहेत सुंदर कीर्तनकार आहे तरुण त्यांचे वडील 25 वर्षापासून सर्व विश्वस्त म्हणून सेवा पाहतात मंदिरामध्ये संजय भवार चोपदार आणि पूर्ण माझं मुख्य काम पाहतात ते आज महाराज झाले आणि सुंदर असणारा गाथा पाठ केला गाथा पाठ होणं सोपं आहे का काही जे भजनीच मालिका पाठ नाही अजून बरेच कीर्तनकार आहे भजनी मालिका पाठ नाही हो आणि कधी कधी आम्ही एखादा हरिपाठात लाभून घेतला ते मोबाईलमध्ये पाहतात मग आता आम्हाला बोलता येत नाही कारण बोलावं तर पाकिटावर परिणाम होतो म्हणजे खरं बोलणं सुद्धा अवघड आहे भरतगिरी बाबा जर भजण्याला बोललो तर भजण्यामुळेच कीर्तन असतात कीर्तन कोणामुळे भजण्यामुळेच भजनीच महाराजला सांगतात महाराज मग कमिटीत येतात ते मग बाबाला तिथे बोलवतात जर भजण्यालाच बोलल्यावर अवघडच आहे झाकली 1.25 लाखाची कुठं ना दिला तुम्ही जागी आहे ना सगळे पण भजन्यांच्या हरिपाठ पाठ नसावा हे दुर्दैव आहे की नाही काकडा पाठ नसावा किती अवघड आहे हो काकडा पाठ करा ना काय काकड्याचा आनंद आहे तर काकडा झाला ना 8 दिवस भजन झालं हरिपाठ झाला दिंडी झाली महाराज आहा काकडा काय आनंद देतो उठोनी पहाटे चला जाऊ राहुळासी चला जाऊ राहुळासी काय फायदा जळतील पातकांच्या राशी काकड आरती देखली पाहिल्याने पापडतो भोईटे मामा केल्याने काय होईल सांगता येत नाही पण काकड आरती देखली जळतील पातकांच्या राशी बापरे तुम्ही जागी आहे ना काकड आरती देखलिया बरं का शीतलताई काकड आरती देखलिया जळतील पातकांच्या राशी मग केल्यानंतर काय होईल तुम्ही घरी जाऊन विचार करा काकडा पाहिल्याने पुण्य पाप पळून जात हा हा काय काकडा आहे आमच्या काकीन काका बसली इथे नारंगिरी बाबांच्या सप्त्यात एक काकडा करायला यायची तिकडे त्यातले भोईटे मामा असतील मोठे काका असतील लहाने काकाला नाही म्हणत मी असं काही तर लहाने नव्हते असं मला म्हणायचं नाही एक आले म्हणजे 2 आलेच चव्हाण साहेब आमचे आणि खरं सांगू एक बोलू का साहेब तुम्हाला काका आता सगळ्या देखत सांगू का तुम्हाला यांचं जुनं आजपासून 28-29 वर्षाचं मी बेटात कोठीवर होतो भरतगिरी बाबा साक्षीला आहे हे मंडळी कधी येतील आणि केव्हा येतील तपासच नव्हता बेटात हे आले ते आम्हाला आनंद खूप व्हायचा पण यांचा रागही बराच यायचा बरेच विद्यार्थ्याला कारण यांचा टायमिंगच नव्हता चव्हाण साहेब खरं सांगा काका खरं सांगा भरतगिरी बाबा खरं सांगा अहो यांना रात्री 8-9च्या आधी येतील आणि 10च्या आधी येतील तपास नाही रात्री 1:30-2 वाजता बरं यायला हरकत नाही येऊन तिकडंच जावा ना परत नाशिकला नाही महाराज म्हणायचे अरे यांना जेव घाला रे बाबा
यांना जेव घाला म्हटलं की त्याच्यात पहिला मी कोठीवाला होतो. भरतगिरी बाबा आहे आमचे साक्षीदार. मी कोठी माझ्याकडे होती. कोठी म्हटल्यावर मग जेवणाची व्यवस्था माझ्याकडे होती 12 वर्ष. टोपीच्या तोंडावर अरुणगिरीची यायची. जी महाराज असा राग यायचे. आता जागले असं विनोदाने बोललो. तुम्ही एवढं पठाडे पाटील मनावर घेऊ नका. तर मला म्हणायचं काय, रात्री रुत्री सुद्धा निमे रात्री गुरुवारी नारंगिरी बाबांनी ज्यांना दर्शन दिलं तेव्हा आमचा नाशिकचा परिवार आहे. 2-2:30 वाजता यावा. विनोदाने बोललो माहे बापांनो, खरं सांगतो त्यावेळेला आम्ही विचार करायचो काय भाग्यवान असेल हे नाशिककर. कुसमळीचे सगळे मंडळी इकडे जास्त आलेले, बरोबर ना. आणि मग कुसमळीकर म्हणायचे महाराज, नाशिककर म्हणायचे. आणि या ठिकाणी गुरुवारी नारंगिरी बाबांनी रात्री 2 वाजता उठून दर्शन द्यावं, इतकी सोपी गोष्ट आहेत का. देव आला तरी महाराज म्हणजे आम्ही देवाच्या बापाला घाबरत नाही. ही भाषा नारंगिरी बाबांची. म्हणजे देवाच्या बापाला न घाबरणारे संत ते नाशिककराकरता उठून उभे राहत होते. याच्यापेक्षा काय पाहिजे. त्यांना दर्शन देत होते. मी जवळून पाहिलं, आमच्या भरतगिरी बाबाने पाहिला. कधी 10च्या आत आले मग गेले, त्याच्यात काही विशेष नव्हतं. 10 नाही, 11, 11:30, 12, 12:30, 1, 1:30, 2, 2, 3 वाजता बाबांनी यांना वेळ दिला. मी हे साक्षीदार आमचे भरतगिरी महाराज नारंगिरी बाबा आहे. मला म्हणायचं काय, विनोद बाजूला ठेवा, पण एवढ्या रात्री सुद्धा बाबांनी दर्शन द्यावं आणि त्यांच्याशी बोलावं. आणि एवढ्या रात्री विचारावं, अरे जेवून करून जा, जेवल्याशिवाय जाऊ नका. आणि मग आम्हाला जेवायला आग्रह करावा. याच्या मागची भावना, ह्याच्या मागचं जे प्रेम होतं, तुम्ही निश्चळ भावनेने प्रेम केलं, निश्चळ अंतकरणाने, शुद्ध अंतकरणाने सेवा केली आणि त्यामुळं सद्गुरूची कृपा प्राप्त झाली. त्याच्यापेक्षा काय सांगणार आहे महाराज. आणि म्हणून संत कृपा होता पशु बोले वेद. संतांची कृपा झाली का शक्य आहे तो. पशु शुद्ध वेद बोलतात की रे. संत कृपा झाली इमारत फळाली. किंवा याच्याही पलीकडे सांगू का, दरतील हाती संत कृपावंत, दरतील हाती संत कृपावंत, दरतील हाती संत कृपावंत, दरतील हाती संत कृपावंत, दरतील हाती
वा वा. संतांनी हातात धरलं अशक्य काय आहे माय बाप. धरतील हाती संत कृपावंत, लढा पाळी त्यांचा पंढरीनाथ. देवानी लढा पालन करावा, हे संत आहे, हे योग्यता संतांची अधिकार आहे. म्हणून माय बापांना तुकाराम महाराज मोठे संत, भंडारा डोंगरावर जावं, भामचंद्रावर जावं, अन्य डोंगरावर भजन करावं. तुकाराम सोडून सारे काम भजनात दंग. संसारात होते पण भजनामध्ये दंग असायचे. पांडुरंग हारी पांडुरंग हरी, पांडुरंग हारी पांडुरंग हरी, हे मस्तीत भजन करायचे महाराज. आता समाज तस्तीच भजन करतो, ते मस्तीत करत होते. माझे गुरुवारी नारंगिरी महाराज मस्तीत भजन करायचे. हा 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 काय वयाचे 109 वर्ष झाले, भजन बंद नव्हतं. तुझी गोंगाडी चांगली कानोबा, तुझी गोंगाडी चांगली, तुझी गोंगाडी तुझी गोंगाडी चांगली, कानोबा तुझी गोंगाडी चांगली, कानोबा तुझी गोंगाडी चांगली, तुझी गोंगाडी चांगली, तुझी गोंगाडी चांगली. आमासी कारे दिली वांगुली, आमासी कारे दिली वांगुली, दिले वांगुली, कानोबा तुझी गोंगाडी चांगली, कानोबा तुझी गोंगाडी चांगली. सत्वरजतमाची ही घोंगडी गेलेली. हे कानोबा, सत्वरजतमाची घोंगडी तू आम्हाला दिलेली आहे, पण तुझी घोंगडी जर पाहिली ती चांगली, आमची वांगली आहे. तुझी कशी चांगली, आमची कशी वांगली. रजतम सत्वाची घोंगडी केली. ही जी घोंगडी आहे ती सामान्य नाहीये. पण कानोबा, आमासी कारी दिली वांगुली, वांगुली वांगुली, कानोबा तुझी गोंगाडी चांगली, कानोबा तुझी गोंगाडी चांगली. वयाची 109व्या वर्षीपर्यंत घोंगडी गायली महाराज. आणि त्या मृदुंगाला वाजवायला आमची भरतगिरी महाराज होते. गंगागिरी बाबांची पुण्यतिथी सरला बेटामध्ये. गानोबा 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 गानोबा, तुझी गोंगाडी चांगली. हजारो टाळ वाजायचे. हे हजारो टाळ आहेत, आनंद आहेत महाराज. बाबांचं कीर्तन काय असं होतं का आपल्यासारखं. एकदा गेले राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय. ओ धन्यवाद मंडळी, धन्यवाद. बस आमच्या बाबाला आठवण झाली. रुबाबा दालो जनी, रुबाबा दालो जनी, रुबाबा दालो जनी, रुबाबा दालो जनी. जुग झाली ओ साजणी, जुग झाली ओ साजणी, साजणी तो विठ्ठल भरावा, विठ्ठल भरवा, ते तो विठ्ठल भरावा, विठ्ठल भरवा. तो
विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखात आगर सर्व सुखात आगर सर्व सुखात आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर विठ्ठल बरवा पल कीर्तन नाही करायचं आठवण झाली बाबांची हा 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 तो सोर ऐकला दादा रामाच्या धनुष्यातून बाण निघावा सुसु करीत वर्मी लागावा ते नारंगिरी बाबांचे शब्द रूपी बाण होते आपण अनुभवलं जय जय रामकृष्ण सोर ऐकल्या झोपलेले माणसं बोलत यायची महाराज मैं बोले सोर मैं बोले घर जाने बाट गोर सबे महाराज गेले कीर्तनाला आधी नाश्तांच्या कुठे आहेत आम्हाला आधी कॉफी म्हणजे कीर्तनाच्या नंतर जेवण आहे बाबाला डायरेक्ट इन डायरेक्ट गेले कीर्तनात डायरेक्ट विना घेतला की सुरू गादीवर विना ठेवलेला असायचा मैं मुनी घर जाने बाट गोरस बेचन आई हाट गाना रे मन मोहन लाल आदरने ताई साहेबांना थोडी जागा करा या इथे जागा करा या हर्षदा ताई गायकर आलेल्या आहेत नगरसेविका एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत ताई करता या नगरसेविका ताई आलेल्या आहेत टाळ्या जोरात वाजवा हर्षदा ताई करता मनापासून धन्यवाद विठ्ठल विठ्ठल असेच थोर संत नारायणगिरी महाराज तसेच जगद्गुरु तुकाराम महाराज आहे ते अवस्था आहे साधक आलेने विचारला प्रश्न महाराज आम्हाला देवापर्यंत जायचंय खरं सुख पाहिजे सांगा ना महाराज ते सुख कुठं आहे तुकाराम महाराज म्हणले अरे सुख पाहिजे का कुठे जा मग आता गोकुळा गोकुळीचा सुख 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 गोकुळीचा सुख
गोकुळेच्या सुखा अंतपार नाही लेखा. आज या ठिकाणी आदरणीय आमच्या नगरसेविका हर्षदाताई, आपण इथे आल्याबद्दल सगळ्यांच्या वतीने ताईला धन्यवाद देतो. पारखे साहेब, आपलंही आगमन झालं, तुम्ही इथे आलात, तुम्हालाही मनापासून धन्यवाद आहेत. आपण सगळे मंडळी मायबापांनो, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये जे सुख आहे त्याच्यात अंत पार नाही. याचं कारण असं आहे, कशामुळे ते सुख गोकुळात आहे, कारण तिथे कोण आलं आणि कशामुळे सुख आलं, दुसऱ्या चरणात उत्तर. जय हो. सर्वांनी वरात करा, करा सर्वजन प्रेमाने. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, या सर्वजन विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, मधुकर सेठ, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हर्षदाताई गायकर, पारखे साहेब, बोला, पारखे साहेब, रवींद्र पाटील, रवींद्र पाटील, चला, हरी जय जय, रवींद्र पाटील, चला, हरी जय जय जय.
गळ्यात जात नाही. सहन करण्याची ज्याची क्षमता असेल त्यानेच या भानगडीत पडावं, हे ध्यानात ठेवा. वजं बघा ना किती आहे. असो, सर्वांना धन्यवाद देतो. आमच्या संजय काकाचं हे सुंदर नियोजन, भरतगिरी बाबांची कृपा या परिवारावर आणि कार्यक्रमाला, सगळ्यांचं सुंदर योगदान. सगळ्यांना बजरंगबली बजरंग नगरला धन्यवाद. विठाल विठाल. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्णानंदाघरी आनंदल्या नरणारी. का आनंद झाला नरणारींना? भगवान परमात्मा जन्माला आला. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. एक मिनिट सर्वजण टाळी वाजून म्हणा सर्वजण. साठे काका. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. हो धन्यवाद. हे कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचा काप सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचा काप सुटला. दुष्टा कृष्णाचा अवतार. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. टाळी टाळी. गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचा काप सुटला. गोकुळी जन्मला, दुष्टाचा काप सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचा काप सुटला. गोकुळी जन्मला, दुष्टाचा काप सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. मला सर्वजण. गोकुळी जन्मला, गोकुळी जन्मला. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. मला सर्वजण. गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंदगर आनंद भय रे, जय कन्हैया लाल की जय. नंदगर आनंद भय रे, जय कन्हैया लाल की जय. नंदगर आनंद भय रे, जय कन्हैया लाल की जय. नंदगर आनंद भय रे, जय कन्हैया लाल की जय. नंदगर आनंद भय रे, जय कन्हैया लाल की. 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 जय कन्हैया लाल की. श्री कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. श्री कन्हैया लाल. जय हो. जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. नंदगर आनंद भय रे, 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 जय कन्हैया लाल की. गोपाल कृष्ण भगवान की अलौट निरंजन आदेश. मैं तो चली आई जमुना के तीर. महाराज तुम्ही वाजवा तिकडचं थांबा. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी मनसी बने. मैं तो चली आई जमुना के तीर, कन्हैया तेरी मनसी बने. तो चली आई जमुना के तीर, तेरी बंसी बजे. तो चली आई जमुना के तीर, तेरी बंसी
चालणार हा शेवटचा दिवस आहे की नाही बारीक बारीक. हे बघा असं चालणार नाही सर्वांना बारीक. हात दिले देवाने टाळी वाजवा ना एक टाळी हात वर करा एक टाळी वाजवा हे बघा साथ साथ भजन में और साथ साथ भोजन में बहुत आनंद आता है वाह, वाह। तो प्रेम से ताली बजा करके भजन करो तो भगवान की कृपा हो ही जाएगी इसलिए ताली बजा करके मैं तो चली आई मैं तो चली आई मैं तो चली आई मैं तो चली आई जमुना की तीर अरे यारे बंदी बंदे मैं तो चली आई जमुना की तीर अरे यारे बंदी बंदे ताल बरी आई जमुना की तीर अरे यारे बंदी बंदे वाह वाह अरे यारे बंदी बंदे हाथों पकड़ मैंने पैरों में पैरा हाथों पकड़ मेरे पैरों में पैरा हाथों पकड़ मेरे पैरों में पैरा देखो गोकुल में जब भगवान आए सबको खुशियां हुई और सब खुशी होने के बाद कहने लगी मैं भगवान आए हैं ना तो दर्शन करने के लिए मैं भी जा रही हूँ लेकिन भगवान का दर्शन करने के लिए मैं आई हाथों में पहनने वाला गहना मैंने पैरों में पहना दिया है समझ में आ गया हाथों का गहना मैंने पैरों में पहना हाथों का गहना मैंने पैरों में पहना हाथों का गहना मैंने पैरों में पहना हाथों का गहना मेरे पैरों में पहना हाथों का गहना मैंने पैरों में पहना हाथों का गहना मेरे पैरों में पहना मतलब हाथ में पहनने वाला गहना हाथ में पहनने वाला गहना पैरों में पहन दिया ये सुधबुध हार गई वो गोपी कहीं नहीं मैं भगवान दर्शन के लिए आई भगवान कृष्ण का आप ही आइए क्या कहती वो गोपी का सुनो मैं तो चली आई मैं तो चली आई मैं तो चली आई जमुना नदी कन्हैया रे बंसी भरे मैं तो चली आई जमुना नदी कन्हैया रे बंसी भरे कन्हैया रे बंसी भरे मैं तो चली आई जमुना नदी कन्हैया रे बंसी भरे गोपाल कृष्ण भगवान की सद्गुरु नारायण गिरि महाराज की धन्यवाद सुंदर भाव मैं तो चली आई जमुना के तीर कन्हैया तेरी बंसी बजे बंसी बजे तेरी मुरली बजे रे कहाँ बताओ जब भगवान का दर्शन हो जाता है तो जीवन धन्य हो जाता है एक झागी नैना जी उसकी जब मिल जाते हैं ना तो जीवन सफल हो जाता है तो भगवान की कृपा होनी ही चाहिए हे जीवन बड़ा अनमोल है हमें मिला है बार बार नहीं मिलेगा भाई जिसके लिए भगवान ने जीवन दिया है ना उसका भजन करो भजन नहीं किया तो उम्र ढल जाएगी हमें कब जाना पड़ेगा पता नहीं चलेगा तो भजन करो भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे तीरथ तुम करना पाओगे बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे तीरथ तुम करना पाओगे तीरथ करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से माय बाबांनो भजन केलं पाहिजे भगवान परमात्मा जन्माला आला गोकुळातल्या गोपिका भजन करत आहे कोण आहे तो कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टाचा काप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर आनंद सर्वांना झालेला आहे आणि तो आनंद करत असताना
त्या गोपिका गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे. गुडिया वरल्या तोरणे बांधू लागले, कथा चालू आहे, गीत चालू आहे. गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद श्री गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद. हे गोविंद गोविंद जय जय गोपाल गोविंद 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 जय जय गोपाल गोविंद. गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद श्री गोपाल राधा कृष्ण. हे भजन करताय. मुझे भाई श्याम संग प्रीत. बरं का टाळगडी वेळ झाला ना काका. दोन नगर अध्यक्ष आलेले आहेत, सेविका आलेले आहेत, त्यांना गडबड असेल ना? नाही 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 हर्षदाताई गडबड असेल आजचे दिवस. नाही गडबड, बरं आहे, आपल्या ताब्यात आले म्हणून ठीक है. मैं तो चली आई जमुना किस लिए कन्हैया तेरी मनसी बने. जब बंसी बजी भगवान की हा. आणि मग त्या पळत आलेल्या गोपिका आनंदात आलेल्या आहेत. नटवर नागर नंदा हे नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा. नटवर नागर नंदा तोही नटवर तोही नागर. तोही नटवर तोही नागर. तोही तो बाल मुकुंदा हे तोही तो बाल मुकुंदा. भजोरे मन गोविंदा. नटवर नागर नंदा नटवर नागर नंदा भजोरे मन गोविंदा. नटवर नागर नंदा. आनंद आहे महाराज. सब देवों में कृष्ण बड़े हैं. सब देवों में कृष्ण बड़े हैं. जीव तारा बीच चंदा चंदा रे चंदा. जीव तारा बीच जशा चांदण्यामध्ये चंद्र आहेत ना, तसं या भूमंडळामध्ये कृष्ण आहेत. जीव तारा बीच चंदा चंदा रे चंदा. भजोरे मन गोविंदा. नटवर नागर नंदा. काय आनंद असेल हो. सब सखियन में राधा जी बड़ी है. आवाज नाजूक. सब सखियन में राधा जी बड़ी है. जीव नदिया बीच गंगा. जीव नदिया बीच गंगा. भजोरे मन गोविंदा. नटवर नागर नंदा. एक मस्तीत आलेलं भजन करणारे गोपिका गुडिया उभारल्या, तोरणे बांधले, कथा करू लागल्या, छंदामध्ये नाचू लागल्या. तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे. ज्ञानेश्वर पावले ज्ञानेश्वरा पावले हो. छंदामध्ये भजन करू लागल्या गोपिका. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात अभंगाचा भावार्थ सरळ झाला अगदी 5 मिनिटात काल्याचा प्रसंग. रांगत रंगणी चोरी तलोनी. थोडा बिकू कमी करा. रांगत रंगणी चोरी तलोनी. धावणी दरीती गवळणी. रांगायला लागला भगवान परमात्मा. चोऱ्या सुरू झाल्या आणि मग यशोदाला गरणे सांगायला गवळणी आल्या. गवळणी गराणे सांगते यशोदेशी. 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 दही दूध खाऊन या पळून जातो ऋषिकेशी. लाडका हा कानाबाई तुला तुला गोड वाटे. याच्या गोडी सांगू किती महिपत्र सिंधू आटे. लाडका हा कानाबाई तुझ्या तुला गोड वाटे. याच्या गोडी सांगू किती महिपत्र सिंधू आटे. ए सम बस वेळ झाल्यामुळं बरं का भरतगिरी बाबा.
गवळणी घराने सांगते यशोदिशी दही दूध खाऊन या पळून जातो ऋषिकेशी लाड कहा काना माई तुझ्या तुला गोड वाटे याच्या गोडी सांगो किती महे भद्र सिंधू आते ओय गिर्या बर का लाडका कानाबाई तुझ्या तुला गोड वाटे बास सगळ्या कोडी झाल्या आता वेळ झाला ना वेळ झाल्यामुळं आता खेळ त्या ठिकाणी सगळ्या गोपिका म्हणल्या यशोदा अगं फार त्रास देतो तुझा मुलगा मग आता त्याला जरा काही सांग त्यावेळेला यशोदा म्हणते कृष्णा कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे बरं का ताई तुम्ही आता नगरसेविका कीर्तनाला पुढे बसलेला आहेत कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे जाऊ नकोस रे कृष्णा आता ताकीद केलं मग आता कृष्णाने सांगितलं आई काय करू अरे शाळेत जा उद्या जाई राणा सबे घेऊन अरे वा सबे घेऊन गोदेना सबे घेऊन गोदेना ए उद्या उद्या जाई राणा सवे घेऊन गोदाना मायबापांना विचार करा रानात जायचंय भगवंत म्हणले अरे मग चला अरे तुम्ही गाया घेऊन अरे गोपाळ रतया अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रतया तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रतया तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रतया अय, आले ना आता थांब ना आले सगळे वेळ झाल्यामुळे पटकन आले तर पुढं पुढं सांगेन धन्यवाद या ठिकाणी सीमाताई हरिभक्ती पारायण का कोटेताई धन्यवाद तुम्हाला सगळ्या हरिभक्ती पारायण यांना धन्यवाद हा ताई आता सगळे आले आल्यानंतर त्याच ठिकाणी अनेक प्रकारचे खेळ झाले हमामा इतू दांडू लगोरिया नाना परी खेळ मांडी येल्या यमुनेच्या तटी सगळेजण तिथे आले इतू दांडू लगोरिया नाना परी खेळ मांडी येला यमुनेच्या घाई नाहत ती वैष्णव भाई रे सगळेजण आले तो काला झाला महाराज तोच काला इथे हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोईला सदने आणि मग तो काला या ठिकाणी झाला आणि सगळ्यांना समाधान मिळालं आता तो काला आपण आनंदाने घेणार आहे फक्त 1 मिनिट वर हात करा विठाला 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 टाळ बंद येऊ नका येऊ नका टाळी नका बाजू येऊ नका येऊ नका येऊ नका येऊ नका तुम्ही स्वर्गातले आहात अहंकारी आहात येऊ नका जा 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 येऊ नका जा तुम्ही येऊ नका जा 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 तुम्ही अहंकारी आहात अभिमानी आहात तुमचं या ठिकाणी काय काम आहे तुम्ही वारकरी झाले नाही तुम्ही या ठिकाणी मासे झाले आणि मासेहून काला खायला आले काला मिळणार नाही वारकरी झाले असतं तर काला मिळाला असता जा 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 येऊ नका 2 मिनिटं थांबा बुवा 2 मिनिटं माऊली ज्ञानेश्वर झालं की मी वेळ देतो 2 मिनिटं मी तुमच्यासाठी लावून आलो फार थोडं 2 मिनिटं जा 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 येऊ नका येऊ नका येऊ नका येऊ नका येऊ नका जा तुम्ही अहंकारी आहात अभिमानी आहात या ठिकाणी काल्या करता आले अहंकारी आहेत ही कुलूप आहे हात बघा सर्वांची ही कुलूप आहे कुलूप आणि भगवंताची प्राप्ती करायची असेल तर भक्तीची कुलूप लागते ज्ञानाची चावी लागते ज्ञानाच्या चावीने भक्तीची कुलूप खोलल्या जाते आणि ही ज्ञानाची चावी ज्यांच्या हातात आहे भरतगिरी बाबा ते सद्गुरू नारायणगिरी महाराज आहे सद्गुरूकडून ही चावी प्राप्त करावी भक्तीच्या कुलपीमध्ये प्रवेश करावा अहंकारी लोकांना हे कळत नाही येऊ नका येऊ नका येऊ नका
स्वर्गातली अहंकारी अभिमानी आपण आहात. येऊ नका, येऊ नका. जा 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 जा, येऊ नका. तुमच्या अंगावरचा वारा सुद्धा नको. आता टोप्या काढा. अहंकाराचा वारा न लगे राजसा माझ्या विष्णुदासा भाविकास. अहंकारी तुम्ही आहात, अभिमानी आहात. अहंकारी असल्यामुळे येऊ नका. जा जा जा, तुमच्या अंगावरचा वारा नको, वारा नको, वारा नको. विठाला 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 विठाला. हो, अशा प्रकारचा खेळ त्या ठिकाणी झाला आणि सर्वांना आनंद प्राप्त झाला. तोच काला या ठिकाणी बजरंग नगरमध्ये आहे. समस्त बजरंग नगरवाले सद्गुरू नारंगिरी महाराजांचे भक्त परिवाराने हा सुंदर सप्ताह केला. 15 वर्षाची परंपरा अविरत इथं सुरू आहेत आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे. भगवान परमात्मा आपल्याला यश देऊ, आपल्याकडनं परमार्थ असाच कडून घेऊ ही नारंगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. पुनश्च बजरंग नगरच्या सगळ्या मंडळीला धन्यवाद देतो आणि काल्याकरता आपण इथं आलेले आहेत. काल्याचा आनंद घेऊन पुढे असणारा आनंद जीवन व्यक्त करावा. जय विठ्ठल होईल. संजय महाराज पुढची सूचना करतील. नंदू सेठ या ठिकाणी आले, त्यांना धन्यवाद. पण तुम्ही मला न्यायला येणार होते, विसरले तुम्ही. तुम्ही मला न्यायला येणार होते ते नाट्य साहेब. आता मीच आलेलो आहे, तुम्ही मला न्यायला आले नाही. शब्द दिला होता तो राहिला बरं का. धन्यवाद आपल्याला. या सगळ्या मंडळीला धन्यवाद देतो. उपस्थित आपण सर्वजण आहोत. भगवंताची प्राप्ती व्हावी, जीवन धन्य व्हावं, नामस्मरण घडत राहावं हीच नारंगिरी बाबांची चरणी प्रार्थना आहेत. बजरंग नगरवासी आणि आपण सर्वजण भरतगिरी बाबा इथे उपस्थित आज आहे, त्यांनाही धन्यवाद आणि आपल्या सर्वांना विशेष धन्यवाद देतो. योगदान दिलं असेल, अन्नदान, ज्ञानदान, सेवादान, श्रमदान दिलेलं आहे, सर्वांना धन्यवाद. शीतलताई या ठिकाणी हरिभक्ती पारायण तुम्ही आहात. सगळे महाराज मंडळी, सगळे गायकवादक, गुणीजन, आपल्या सर्वांना धन्यवाद आहे. आणि जाता जाता आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन वाणीला विराम देतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या हाताने अशीच सेवा घडत राहावी ही नारंगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना. कंठी धरिला कृष्णामणी अवघा जनी प्रकाश, काला वाटो एकमेका वैष्णवनिका, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादाता, काला वाटो एकमेका वैष्णवनिका मणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे, काला वाटो एकमेका वैष्णवनिका सिंकेला वेले तुरे होतो वाजवीवरी, मेवारे दोये कडे ओका पसरणे कडे, वावाचे जादा दोये जागो तो मेवारे दोये कडे ओका पसरणे कडे, तुका म्हणे हाते डोका काही उडवणे दिले, मेवारे दोये कडे ओका पसरणे कडे. विठ्ठल जय हरी.